मराठी शाळेच्या जागांवर कुणाचं तरी लक्ष आहे। मराठी शाळा बंद करत आहेत असं वाटतं, पण त्यांचा जागेवर डोळा। राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया। अंबादास दानवे विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार। उद्धव ठाकरे मवियाकडून उमेदवार नसणार। ठाकरेंकडून अंबादास दानवेंना उमेदवारी। आज सकाळी 11 वाजता दानवे विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणार। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी सर्वांची इच्छा होती, मात्र ठाकरेंनी एका सामान्य शिवसैनिकाला त्याची जागा जाण्याची संधी दिली। उमेदवारी मिळताच अंबादास दानवेंकडून ठाकरेंचे आभार। विधान परिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार। हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चेनंतर नाव जाहीर करणार। ठाकरेंची शिवसेना विधान परिषद लढत असेल तर राज्यसभा आम्हाला मिळावी अशी काँग्रेसची मागणी आहे। ठाकरे उमेदवार असते तर आमची पाठिंबाची भूमिका होती, वडेट्टीवारांकडून स्पष्ट। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व आहे। विधान परिषदेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार, त्यापूर्वी दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसनं ए फॉर्म दिलाय। ए फॉर्म मुंबईत पाठवण्याची जबाबदारी श्रीनिवास बिक्कड यांच्यावर देण्यात आली आहे। बिक्कड यांनी काँग्रेस मुख्यालयातून ए फॉर्म घेतलाय। सुषमा अंधारेंची उद्धव ठाकरेंप्रती भावनिक पोस्ट। आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान। उद्धव ठाकरेंसोबतचा रक्षाबंधनाचा व्हिडिओ पोस्ट करत भावना व्यक्त। ठाकरेंकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर। सुषमा अंधारे नाराज असल्याच्या चर्चा। आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान, अंधारेंचं ट्विट। भाजप विधान परिषदेसाठी अतिरिक्त उमेदवार देणार असल्याची चर्चा। ठाकरे उमेदवार नसल्यानं मवियात नाराजी। भाजप केंद्रीय पातळीवर चर्चा करण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, राष्ट्रवादी आणि भाजपकडे अतिरिक्त मतं। 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलनुसार भाजपला जनमत। पश्चिम बंगाल, आसाम आणि पॉंडिचेरीमध्ये भाजपचा झेंडा, तर तामिळनाडूमध्ये स्टॅलिन आपला गड राखणार। केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर, काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज। चाणक्य, प्रजा आणि मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता। ममता दीदींचं सरकार जाणार। तिन्ही पोलमध्ये भाजपला 150हून अधिक जागा, तर टीएमसीला 130 जागा मिळण्याचा अंदाज। केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर, काँग्रेसच्या सत्तेचा अंदाज। डाव्यांची सत्ता जाणार। पीपल्स इन्साइडच्या एक्झिट पोलनुसार यूडीएफला 66 ते 76 जागांचा अंदाज। पीपल्स इन्साइड एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत डीएमकेची सत्ता। डीएमके 120 ते 140, डीएमकेला 60 ते 70 जागांचा अंदाज, तर सुपरस्टार विजय थलपतीच्या टीव्हीकेला 30 ते 40 जागा मिळण्याचा अंदाज। एक्झिट पोलनुसार पॉंडिचेरीमध्येही भाजपची सत्ता येण्याचा अंदाज। एनडीएला पॉंडिचेरीत 16 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज, तर डीएमके आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉकला 6 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज। पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार बारामतीत पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना 92% ते 97% मतं। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना 1 ते 2 लाख मतांचा अंदाज, तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंना 78 ते 83% मतं मिळण्याचा पंडित पोलचा अंदाज। रुद्र रिसर्च पोलनुसार सुनेत्रा पवारांना 95% मतदान, तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंना 76% मतदान। पश्चिम बंगालमध्ये भाजपची एकहाती सत्ता येईल। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विश्वास व्यक्त केलाय। मोदी शहांच्या नेतृत्वात भाजपची एकहाती सत्ता येईल, रक्षा खडसेंचं वक्तव्य। शिवरायांचा इतिहास विकृत पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न। हर्षवर्धन सपकाळ यांची आरएसएस आणि भाजपवर घणाघाती टीका। देवेंद्र फडणवीसांना माफी मागणं अपेक्षित होतं। मध्य प्रदेशातील बाबाला सांगून राज्यातील प्रश्न सोडवायला लावा, असं सपकाळांनी वक्तव्य केलंय। अमरावतीच्या विराट हिंदू जनसभेत अटल पांडेचं वादग्रस्त वक्तव्य। डॉक्टर बाबासाहेबांनी भारतातील मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये पाठवा असं सांगितलं होतं।
अटल पांडेंचं वादग्रस्त वक्तव्य। अटल पांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतसेवक। कोल्हापुरातील लैंगिक शोषण प्रकरणात किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर जाणार। हातकणंगले पोलीस स्टेशन आणि शिरोली गाव आणि एसपी ऑफिसला भेट देणार। नागपुरात बागेश्वर बाबाचं श्याम मानव यांना आव्हान। 5 दिवस नागपुरात आहे प्रदेश त्यांचा, मंचही त्यांचाच। श्याम मानव यांना आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल होतोय। श्याम मानव यांचं धीरेंद्र शास्त्रींना प्रति आव्हान। एका रूममध्ये ठेवलेल्या 90% जरी वस्तू ओळखल्या तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती बंद करू। श्याम मानव यांची प्रतिक्रिया। भोंदू अशोक खरातला 7व्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी तर 8व्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी एसआयटी कडून न्यायालयाला पत्र। आज खरातला व्हीसीद्वारे कोर्टात हजर करणार। 8व्या गुन्ह्यात पोलीस कोठडीसाठी तपास यंत्रणांकडून प्रयत्न केले जाणार। कोल्हापूरमधील महिला अल्पवयीन मुलींच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून स्यूमोटो दाखल। डीजीपींना तात्काळ कठोर कारवाईचे आदेश। घटनेचा सविस्तर अहवाल 7 दिवसांच्या आत सादर करण्याचेही निर्देश। कोल्हापुरातील लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटी स्थापन। 2 पोलीस निरीक्षक, 2 महिला अधिकाऱ्यांसह 7 कर्मचाऱ्यांचा एसआयटी मध्ये समावेश। लैंगिक शोषण प्रकरणातील दोन्ही आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी। अकोल्यामध्ये भोंदू बाबाचा अंधश्रद्धेचा दरबार। चंदनशेष उर्फ चंदन मुरारी बाबाच्या अंगात सोमवारी आणि पौर्णिमेला सवारी येत असल्याचा दावा। मूर्तिजापूर तालुक्यातीलच पोही गावातील बाबाचा व्हिडिओ समोर। रामभाऊ भड असं भोंदू बाबाचं नाव असल्याची माहिती। नाशिकमधील वृक्षतोडीवर हरित लवादाकडून 19 जून पर्यंत स्थगिती। वृक्षतोडी विरोधातील प्रकरणात स्थगिती उठवण्याची मनपाची मागणी राष्ट्रीय हरित लवादानं फेटाळली आहे। आपत्कालीन परिस्थितीतही झाडं तोडण्यासाठी लवादाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक। मुंबईतील एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यूचं प्रकरण। मृतांच्या शरीरात पेनकिलर सदृश्य पदार्थ आढळल्याची शक्यता। रात्री जेवणात बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त। नाशिकनंतर आता अकोलाही लव्ह जिहादच्या घटनेनं हादरलाय। प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे। आरोपीला ताब्यात घेत तरुणीची सुटका करण्यात आली आहे। अकोल्यात प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून हिंदू तरुणीचं अपहरण। तरुणीचं अपहरण करून 5 दिवस घरात डांबून ठेवलं। मसाजोग गावच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव। स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी। संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणार, त्यात मागे हटणार नाही। स्वाभिमानी मतदारांनी मला विजयी केलं। स्वरूपानंद देशमुख यांची प्रतिक्रिया। स्वरूपानंद देशमुखांनी संतोष देशमुखांच्या आईची भेट घेतली आहे। तुझी बहीण होती तर गुलाल का उधळलास? दिवंगत संतोष देशमुखांच्या आईचा भावनिक प्रश्न। मी कायम तुमच्या सोबत राहीन, स्वरूपानंद देशमुखांचं आश्वासन। रायगडच्या दिव्यागारमध्ये मंत्री अदिती तटकर यांना धक्का। दिव्यागार ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव। दिव्यागारमध्ये विकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी। झेन सदावर्तेंविरोधात बार काउन्सिलकडे तक्रार। कायद्याचा गैरवापर केल्याप्रकरणी झेन सदावर्तेंविरोधात तक्रार दाखल। भाजपच्या मोर्चातील महिलेनं महाजनांवर संताप व्यक्त केल्यानं झेन सदावर्तेंनी तक्रार दाखल केली होती। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत। महायुतीच्या नेत्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक। 4 मे रोजी संचालक मंडळाची मुदत संपत असल्यानं बैठक। खासदार धनंजय महाडिकांकडे अध्यक्षपद देण्याची भाजप नेत्यांची मागणी। राज्यात काँग्रेस पक्षात लवकरच मोठे बदल होणार। 72 जिल्हाध्यक्ष आणि 724 तालुकाध्यक्षांची नियुक्ती होणार। काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीत निर्णय। जवळपास 95% नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार। 1 मे नंतर नियुक्ती सुरू होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। भेट खासगी कारणासाठी झाल्याची सूत्रांची माहिती।
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी 2.5 लाखांची फौज, संजय राऊतांचं वक्तव्य. तर फौजांच्या बळावर निवडणुका जिंकल्या असत्या तर इंदिरा गांधी कधीच हरल्या नसत्या, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. पाणी टंचाई आढावा बैठकीदरम्यान अनिल देसाई आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी. साताऱ्याच्या माणमधील बैठकीदरम्यान खडाजंगी. झेडपी सीईओ याशनी नागराजन यांनी देसाईंचा माईक खेचलाय. ही बैठक पाणी टंचाईची आहे, हा राजकारणाचा विषय नाही असंही त्यांना सुनावलंय. अलिबागमधील दिशा समितीच्या आढावा बैठकीत अधिकारी अनुपस्थित. खासदार श्रीरंग बारणेंची अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त. बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात प्रिव्हिलियन्स प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा. लातूरच्या किशोर शिवणीकर महाराजांचा नवा व्हिडिओ समोर आलाय. कमरेतून पिस्तूल काढून छातीकडे रोखतानाचा व्हिडिओ समोर आलाय. संत पादुका दर्शन सोहळ्यात खर्चाचा हिशोब न देता फरार झाल्याचा शिवणीकर महाराजांवर आरोप आहे. परभणीमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा. डिझेल उपलब्ध नसल्यानं अनेक पंप अचानक बंद. तर कंपनीकडून लिमिटेड स्टॉक उपलब्ध होत असून इंधन संपल्यानंतरच पुरवठा होत असल्याचा आरोप आता पंप चालकांनी केलाय. कोल्हापुरातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. निलेश शिंदेंना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा करण्यात आलाय. डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून धमकी दिल्याचा निलेश शिंदे यांचा आरोप आहे. निलेश शिंदे यांची अज्ञाताविरोधात पोलिसात तक्रार. गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रेचा मध्य प्रदेशच्या महेश्वरमध्ये समारोप. या यात्रेच्या निमित्तानं पाण्याच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आलाय. रायगडच्या काशीद बीचवर 2 पर्यटक बुडाल्याची घटना. आधुनिक तंत्रज्ञानामुळे 2 पर्यटकांना नवजीवन मिळालंय. रिमोट ऑपरेटिंग बोया याचा वापर करत दोघांचा जीव वाचवलाय. रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के. 2.7 रिश्टर स्केल इतके तीव्रतेचे भूकंप. चिपळूण तालुक्यातील येगाव भूकंपाचं केंद्र. यापूर्वी 12 मार्चला भूकंपाचे धक्के जाणवले होते. लातूरच्या उदगीरमध्ये माजी सैनिकाचा राहत्या घरात मृतदेह आढळला. प्रकाश ससाटे असं मृत माजी सैनिकाचं नाव आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्यानं परिसरात खळबळ. मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.